एका दिवसाचा राजा. रविवारची सकाळ होती आणि प्रत्येक रविवारप्रमाणे गट्टू चिंकी सुद्धा सोसायटीतल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी तयार होत होते. गट्टू पटापटा आपला ब्रेकफास्ट करत होता. हे काय करतोयस गट्टू? आई, माझ्याकडे आज अजिबात वेळ नाहीये. लवकर नाश्ता करून मला ग्राउंडवर जायचं आहे. पण एवढी कसली घाई आहे गट्टू? आज तर रविवार आहे, आरामाचा दिवस आहे. हे सरप्राईज तुला थोड्या वेळात कळूनच जाईल. आई काहीतरी विचार करत किचन मध्ये निघून जाते. अरे गट्टू, हळू खा. कुठली ट्रेन नाही सुटणार आहे. अगं चिंकी, तुला तर माहितीये की आज काय होणार आहे? एक दिवसाचा राजा कोण होणार आहे ते? बिंगो भुंकतो आणि प्लेटच्या दिशेनं झडप घालतो. बिंगो, राजाच्या नाश्त्यावर लक्ष नको ठेवूस. हो, पण त्यासाठी सावकाश जेवण करणं गरजेचं आहे. आज तर मी राजा होणारच. राजा? हा कोणता नवीन खेळ आहे आता? हो, एक दिवसाचा राजा होण्यासाठी मला आधी पासिंग द बॉल हा खेळ जिंकायला हवा. पासिंग द बॉल काय? जो शेवटपर्यंत बॉल डॉज करत राहील तो जिंकेल आणि होईल एक दिवसाचा राजा. बिंगो बॉलकडे पाहून आनंदानं उड्या मारतो. अरे बिंगो, तू नाही खेळणार आहेस, तू रेफरी आहेस. गट्टू आणि चिंकी सोसायटीच्या ग्राउंड मध्ये पोहोचतात. ग्राउंड मध्ये हरी, मॉन्टी, बंटी आणि शिवा अगोदरच होते. बंटी हातामध्ये म्युझिक बॉक्स घेऊन उभा आहे. शेजारी शिवा हातात क्रिकेट बॅट घेऊन उभा आहे. कन्फ्युजनने सगळीकडे तो बघतो आहे. अरे ते बघा, राजा साहेब आले. क्या बात आहे गट्टू, एवढाच कॉन्फिडन्स? हो, कारण राजा होणं माझ्याच नशिबात आहे. चल चल, जास्त डायलॉग नको मारू, गेम सुरू करूया. अरे यार, पण बॉल माझ्याच हातामध्ये येऊन जर ते म्युझिक थांबलं तर? अरे त्यात काय, आउट होशील तू आणि राजा नाही बनणार. शिवा पुढे येतो. ಎನ್ನೆ ಗೇಮಿಗೆ ಬಾಲ ಮ್ಯೂಸಿಕ ಎನಕ ವನ್ನ ಪೊರಿಯಲ್ಲ. चिंकी, शिवाला समजाव ना. शिवा, जेव्हा म्युझिक बंद होईल तेव्हा बॉल ज्याच्या हातात असेल तो आउट. ಅಯ್ಯೋ ಸಿರಿ ಸಿರಿ नॉट राईट पंढरा. गेमची सुरुवात होते. म्युझिक सुरू होतं आणि सगळी मुलं एकमेकांना बॉल पास करू लागतात. हे गे, बॉल पकड. अरे बंटी, नीट टाक. मला पास करू नका, मी आउट होऊन जाईन. ಅಯ್ಯ ಸಿಕ್ಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಅಗ್ಗಮ್ಮ. खेळ आता आपल्या अंतिम टप्प्यावरती येऊन थांबतो. गट्टू आणि मॉन्टीच्या मध्ये होतो शेवटचा राऊंड. म्युझिक सुरू होतं. हे गे गट्टू, बॉल पकड म्हणजे मी जिंकेन. गट्टू बॉलला पकडून मॉन्टीच्या दिशेनं तो टाकतो. जसा मॉन्टी बॉल कॅच करतो ते म्युझिक तिथेच थांबतं आणि अशा प्रकारे गट्टू बनतो एका दिवसाचा राजा. हुर्रे, मी तर जिंकलो. सगळ्याच मुलांना खूप जास्त आनंद होतो, फक्त मॉन्टी शिवाय. आता मी झालोय एक दिवसाचा राजा आणि म्हणून आता मी देणार आहे माझा पहिला आदेश. घ्या, सुरू झालं याचं नाटक. बंटी, जा माझ्यासाठी पाणी आण. कोण, मी? हो, राजाचा आदेश आहे. ठीक आहे महाराज. हरी, उन्हात उभा राहा. राजाला सावली हवीये. काय? हे काय काय करताय? आदेशाचं पालन करा. गट्टू, हे तू काय करतोयस? राजा आहे मी, जे मनात येईल तेच करेन. ರಾಜಣ್ಣ ಪೊಲೀಸ. शिवा, राजा म्हणजे किंग. ಓ अच्छा अच्छा. मॉन्टी, मला जरा वारा घाल. हवा, मी काही पंखा आहे का? आणि बंटी, माझे बूट स्वच्छ कर. जशी तुमची आज्ञा महाराज. बंटी हळूच गट्टूच्या शूजला माती लावतो. अरे, माझे बूट अजून घाण का दिसताय? सगळी मुलं गट्टूच्या या हुकुमशाहीला कंटाळतात. गट्टू, खेळापर्यंत सगळं ठीक होतं, पण आता हे जास्त होतंय. सगळी मुलं गट्टूवरती नाराज आहेत.
गट्टू, आम्हाला वाईट वाटतंय. मग आज मी राजा आहे. राजा व्हायचं म्हणजे सगळ्यांना आदेश सोडायचा आणि त्यांना त्रास द्यायचा असं नाही होत. राजा म्हणजे सत्ता, अजिबात नाही. चिंकी बाकी मुलांच्या समोर गट्टूला समजावू लागते. गट्टू, जर तुला कोणी अशा ऑर्डर्स दिल्या तर तुला कसं वाटेल? हं, मला अजिबात छान नाही वाटणार. बास, राजा तोच असतो जो सगळ्यांचं ऐकून घेतो. आणि जो पूर्ण प्रजेला सतावतो तो राजा नाही, विलन आहे. गट्टूला त्याच्या चुकांची जाणीव होते. बहुतेक मी जरा जास्तच केलं. मी तुम्हाला ऑर्डर्स दिल्या, त्रास दिला. मला असं वाटायचं की राजा होणं म्हणजे मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार. गट्टू, मला जेव्हा तू उन्हामध्ये उभं राहायला सांगितलंस तेव्हा मला जरा वाईट वाटलं. आणि जेव्हा तू म्हणालास की हवा घाल तेव्हा असं वाटलं मी तुझा मित्र नाही तर नोकर आहे. सॉरी मित्रांनो, मला खरंच वाटलं नाही की असं फील होतं. काही हरकत नाही गट्टू. मोठ्या मोठ्या देशांमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतात. तसंही तू राजा कमी आणि कार्टून जास्त वाटत होतास. गुड्डा लाइनिंग दा राजा गुड्डा विक्रम. हो शिवा, आता मला समजलं. चांगला राजा म्हणजे चांगला मित्रही. आज मी शिकलोय की राजा म्हणजे आदेश देणं नाही तर सगळ्यांची मदत करणे. गट्टू, मला आनंद आहे की तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली. खरा राजा तोच असतो जो आपल्या प्रजेचं ऐकतो आणि त्यांच्यासोबत एकत्र खेळतो सुद्धा. तर मग राजाचा चांगला निर्णय कोणता आहे? परत खेळ सुरू करूया, कुठल्याही राजाशिवाय. आणि अशा प्रकारे गट्टूला त्याचा धडा मिळतो. आणि मग पुन्हा सगळी मुलं एकत्रित येऊन खेळायला लागतात. अरे, आता बिंगो राजा झाला. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.